दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिप्परगा येथील शिवालय शिक्षण आणि क्रीडा प्रसारक मंडळ सोलापूर संचलित शिवालय प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा आणि ओम वैष्णव कनिष्ठ महाविद्यालय या आश्रमशाळेमध्ये आषाढी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सुरुवातीला विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमेचं पूजन, पालखी आणि विठ्ठल रुक्मिणी तसंच संत मंडळी यांची वेशभूषा केलेल्या बालकांचं पूजन, प्रमुख पाहुणे हरिभक्तपरायण नागनाथ पाटील, हार्मोनियम वादक अभयकुमार सरवळे, आश्रमशाळेच्या प्राचार्या वाघचौरे, संस्थेच्या डॉक्टर वैष्णवी गणेशकर, ओम गणेशकर या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। यानंतर प्रमुख पाहुण्यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आलं। यानंतर या दिंडी सोहळ्याचं प्रास्ताविक प्राचार्या वाघचौरे यांनी केलं। वारकरी संप्रदाय आणि दिंडी सोहळा हा आपल्या महाराष्ट्राला लाभलेला एक अनमोल असा ठेवा आहे, असं त्या म्हणाल्या। प्रमुख पाहुणे नागनाथ महाराज पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना या लहान वयापासूनच विठ्ठलाच्या भक्तीचं वेड आणि व्यसन तुम्हाला लावून घ्या, म्हणजे आयुष्यामध्ये कधीही वाईट प्रवृत्तीचं व्यसन लागणार नाही किंवा जवळही येणार नाही, इतकी ताकद या विठ्ठल नामात आणि वारकरी संप्रदायात असल्याचं ते म्हणाले। यानंतर दिंडी सोहळ्यामध्ये पंचपदी भजन, गवळण, अभंग सादर करण्यात आले। त्यानंतर पाऊल, फुगडी, माऊलीच्या घोड्याचं रिंगण सोहळा अशा प्रकारचे विविध कार्यक्रम सादर करण्यात आले। यामध्ये सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता। कार्यक्रमाच्या शेवटी पसायदान घेण्यात आलं। आणि मुलांना प्रसाद म्हणून खाऊचं वाटपही करण्यात आलं। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नेताजी इंगळे यांनी केलं, तर आभार राजकुमार शिंदे यांनी मानले। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।